नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आले आहे गुढीपाडवा स्पेशल पारंपरिक पुरणपोळी। आपल्या सुगरण महिलांची खास रेसिपी या सिरीजमध्ये आजची ही खास रेसिपी आहे। आजची ही स्वादिष्ट रेसिपी बनवणार आहे माझ्या नणंदबाई। त्यांच्या हातची ही तेलावरची पुरणपोळी खूपच मऊ, खुसखुशीत आणि चविष्ट बनते। आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा भागात सणासुदीला अशी पारंपरिक तेलावरची पुरणपोळी बनवण्याची सुंदर परंपरा आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। मी चण्याची डाळ घेतलेली आहे। 1.5 वाटी चणा डाळ घेतली, स्वच्छ धुवून कुकरमध्ये घातलेले। त्यात थोडेसे मी 2 चमचे तांदूळ घातलेले आहेत। तांदूळ ह्याच्यासाठी की जरा पुरणाला चिकटपणा येण्यासाठी। त्यात थोडंसं हळद, पाव चमचा आणि तेल घालून मी कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवलेलं आहे। सुगरण महिलांची खास रेसिपी ह्या सिरीजमध्ये मी माझ्या नंदेला बोलवलेलं आहे। माझ्या ह्या मोठ्या नंद आहेत जयश्री सिंगारे। त्या आपल्याला तेलावरच्या पुरणपोळ्या करायला शिकवणार आहेत। बघूया चला। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत कणिक मळून घेते। मी 3 वाट्या कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। ही मळलेली कणिक पाण्यात घालून अर्धा तास भिजत ठेवायची। इकडे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थोडा वाफ गेलेली आहे, तर आपल्याला डाळ बाजूला करायची आहे आणि ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि डाळ एका पातेल्यात घेऊन ती डाळ आपल्याला गूळ घालून पुरण तयार करायचं आहे। आता 1.5 वाटी डाळ आहे म्हटल्यानंतर 1.5 वाटी गूळ घालतात, पण आमच्याकडे गोड कमी खातात म्हणून मी 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे। त्यातच मीठ आणि वेलची पावडर घालून पुरण तयार करते। पुरण शिजतंय तोपर्यंत कणिक पुन्हा मळून घ्यायचे। आणखीन 5 ते 7 मिनटं थोडंसं पाणी घेऊन तेलाचा हात घेऊन ना असे एकदम सॉफ्ट करून घ्यायचे। हे असे पुरण पण तयार झालेलं आहे। हे बघा, उलातनं असं पुरणात उभं राहिलं की समजायचं पुरण तयार झालेलं आहे। आता कटाच्या आमटीची तयारी करूया। कटाच्या आमटी करण्यासाठी थोडं वाटण करावं लागणार आहे। त्यासाठी आपल्याला सुकं खोबरं, लसूण, तीळ आणि कोथिंबीर, कढीपत्ता यांचं वाटण करायचं आहे। पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे, त्याच्यात जिरं, मोहरी आणि नुसता लसूण पहिला टाकून फोडणी करायची। त्यात मग कोल्हापुरी मसाला घालायचा आहे। कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, 3 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर टाक। पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा गरम मसाला पण घालायचा आहे आणि लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण हे वरून घालायचं आहे। मस्त छान एक उकळी येऊ द्यायची। मीठ घालायचं चवीनुसार आणि कटाची आमटी तयार झालेली आहे। आता पुरणपोळी करायला घेऊया। त्याला तेल लावून उलटा ठेवायचा। पोळपट वाटणे पण तेल लावून घ्यायचं। कणिक घेऊन गोळे करायचे, पुरणाचा घेऊन
गोळा असा थापून घ्यायचा दोन्ही बाजूनं, लाटायचं. थोडं लाटून आणि तेल लावायचं वरून, नंतर उलटून टाकायचं, परत आणि लाटायचं. उलटायची नाही ना, नाही, एकदाच. एकदाच. हां, तेल पोळपाट फिरवायचं. पोळपाट फिरवायचं. आपल्याला असं जमलं तर असं लाटायचं. परत लाटल्यावर त्यांनी तव्यावर टाकायचे. अरे वा, छान. कणिक पण छान भिजले की नाही. मी खूप वेळा प्रयत्न केला, मला काही जमतच नाही. मी आपली पिठावरच्या करते. मी एकदा ट्राय करते. तुमच्या झाल्या ना 2-3 की मी एकदा करते. ते सारखं प्रॅक्टिस करून करून होणार आहे ना प्रत्येक वेळेस. हो. आता थापून पुरण असं सगळं पसरून घ्यायचं आहे की नाही त्याच्यावर. एकदाच तेल लावायचं आणि परत एकदा पलटी केल्यावर परत मोठी होईपर्यंत तसंच गोल हे करायचं. तेल लावून पलटी केली की परत काय उचलायची नाही. लाटण्याने उचलायची. इतकी नाजूक आणि पातळ असते ना, ते हाताने उचलतच नाही, म्हणून लाटण्यावर घ्यायची. काय गॅस मोठा आहे का? असू दे का. किती नाजूक होते, पातळ, छान. वाव, मस्त. आता मी एक पुरणपोळी करून बघते मला जमते का. एवढं घेऊ मग. छोटी करतेस काय जरा आणि लहान घेते. एवढा गोळा घेऊ कमी. असं करू का. असं भरायचं गोळ्याचं. पिठाचं पण गरज असते. तशा असं आप दाखवली लागते. तेल टाकायचं आधी. झालं का. असं थापायचं दोन्ही बाजूला. असं उचलून आणि थाप जरा पलटी करून काढू का. आणि लाटायचं. गॅस बारीक ठेव. लाटायचं तशीच. काय घाबरायचं नाही. अशी सरळ चपाती आपण लाटतोय तसं लाटायचं. बापरे, किती नाजूक लाटायला लागते. जमली का. जमली. बस का अजून लाटून. छोटाच गोळा. आता घेऊ याच्यावर. गेला मोठा. झाले ना. जमली. आता मी नेहमी करणार. असंच करायचं. थोडं थोडं शिकायचं. हा, छोटी वरच्यावर करायची. केलं का नाही की प्रॅक्टिस होते चांगली. पलटी करू.
झाला ना पहिल्यांदा लागतो का? छान जमलेली आहे मला पण. थँक्यू वंसबाई. कशी झाली आहे माझी पुरणपोळी? जमली आहे ना? मला कमेंट करून सांगा हं. आणि हे बघा, गुढीसाठी नैवेद्याचं ताट तयार झालं आहे. कशी वाटली तुम्हाला सुगरण महिलांची खास रेसिपी या सिरीजमधली ही पुरणपोळीची रेसिपी? मला कमेंट करून आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू अँड बाय बाय.